नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा कट्टा या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, कामगार आयुक्त आले भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। परीक्षेचे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे, म्हणून लगेच तयारीला लागा आणि परीक्षेचे वेळापत्रक कशा पद्धतीने आहे, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नाहीतर वेळापत्रकात तुमचं वेळ काय आहे हे तुम्हाला समजणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणलेलं आहे या ठिकाणी बघू शकता। आता जस्ट हे परीक्षेचे जे वेळापत्रक आहे हे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय मुंबई यांच्याकडून आलेला आहे। सरळ सेवा परीक्षा गट क 2026च्या 26 ची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी हे वेळापत्रक आहे। त्यांनी काय म्हणलेलं आहे, दिनांक 13/5/2026 रोजी माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळात पदभरती करिता सरळ सेवा परीक्षा गट क 2026 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर संदर्भातील परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात दिनांक 29 व 30 जुलै रोजी घेण्यात येईल। बघा, 29 तारीख आहे, 29 आणि 30 जुलैच्या दरम्यान ही तुमची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। मग त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे त्या पद्धतीने असणार आहे। बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, सरळ सेवा पद्धतीने गट क 2026 मधील रिक्त पदे भरती परीक्षा वेळापत्रक खालील प्रमाणे आहे। बघा, 29 तारखेला शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 अशा 3 शिफ्ट मध्ये तुमचं परीक्षा होणार आहे। लेखापालची सकाळची शिफ्ट असेल 9 ते 11 पर्यंत, त्याच्यानंतर निरीक्षकची 9 ते 11 असणार आहे, सकाळी 9 ते 11 आहे बरं का शिफ्ट 1। त्यानंतर शिफ्ट 2 जी आहे ती 1 ते 3 असणार आहे, त्याच्यामध्ये 1 ते 3 मध्ये लघु टंक लेखक आणि निरीक्षक 1 ते 3 मध्ये निरीक्षक शिफ्ट 2 मध्ये, आणि शिफ्ट 3 मध्ये फक्त निरीक्षक सायंकाळी 5 ते 7 या दरम्यानचं आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने 30/7/2026 रोजी सुद्धा असणार आहे शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 या ठिकाणी बघू शकताय। ठीक आहे, निरीक्षक 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7 असं टोटल तुम्हाला सांगू का 3 शिफ्ट मध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे। हेच परीक्षेचे वेळापत्रक आहे। त्यानंतर खाली त्यांनी नोट सुद्धा सांगितलेलं आहे, सदर परीक्षेसाठीचे जे प्रवेश पत्र प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या आधी 7 दिवस बरोबर, आधी 7 दिवस तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे तुमचं प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये उपलब्ध करण्यात येईल, किंवा तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे ते ओपन करायचं। त्याच्यामध्ये एखादं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी ते अपडेट येईल त्यावेळी। ठीक आहे, ज्यावेळी ते त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येईल, ज्यावेळी तुमच्या खात्यात उपलब्ध होईल त्यावेळी मी अपडेट येईल त्यावेळी मी नक्की सांगतो। चला तर मग हीच माहिती होती, आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल। मित्रांनो, आपण या चॅनलवर एमपीएससी सरळ सेवा त्याचबरोबर सर्व जे स्पर्धा परीक्षा असतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण देत असतो। त्यामुळे तुम्हाला अपडेट, त्यानंतर स्ट्रॅटेजीज, त्यानंतर स्टडी प्लॅन, कट ऑफ, ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट जे अपडेट असतात हे आपण या चॅनलवर कव्हर करत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नोटिफिकेशन डेली मिळत राहू दे। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।